चला पेपर घ्या। आज माझा धंदा, माझा व्यवसाय आणि माझा वाचक हे माझं म्हणजे अगदी टॉनिक आहे आणि तेवढे ह्यामुळं तरी म्हणजे ह्या व्यवसायामुळं मी आज अगदी तुम्हाला तरतरीत आणि आनंदी काय असा दिसतो। आम्ही आजच्या पिढीला म्हणजे एकच म्हणतोय की बाबा म्हणजे जर तुमचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर पेपर व्यवसाय करा। या धंद्यातून सर्व काही मिळतं, व्यायाम मिळतो, धंदा मिळतो, म्हणजे लोकसंग्रह होतो, भूक लागते, झोप लागते आणि काय तुम्हाला पाहिजे आहे। नमस्कार काका। नमस्कार। वय तुमचं 76 76 आणि तुम्ही अजून सुद्धा पेपर वाटताय। खरंच मला आश्चर्य वाटलं, म्हणजे तरुणांना लाजवल अशी ही गोष्ट आहे। तुम्ही पेपर किती सालापासून वाटताय आणि सुरुवात म्हणजे कोणत्या हेतूने केली होती तुम्ही? ऑगस्ट 1984 पासून या व्यवसायात मी म्हणजे पदार्पण केलं आहे आणि त्यानंतर म्हणजे त्यावेळी सुरुवात करण्याचा उद्देश एक चळवळीचा भाग म्हणून दैनिक श्रमिक विचार कामगारांचं दैनिक निघत होतं, ते मी वितरण करायचा म्हणजे हे केला। पण नागाला जाहिरात कोण हे देणार, दूध कोण बांधणार म्हणून भांडवलदार त्या दैनिक श्रमिक विचारला जाहिरात देत नव्हते। या याच्यातूनच म्हणजे त्यांनी आपल्या फंडातनं ते चालवत होते आणि 1988 ऑगस्टला तो पेपर बंद झाला, दैनिक श्रमिक विचार। त्या वेळेपासून मी हा व्यवसाय म्हणून चालू केला। त्याच्यापूर्वी चळवळीचा भाग म्हणून मी दैनिक श्रमिक विचार टाकत होतो आणि शून्यातनं विश्व 1-2 असं वाढवत असं म्हणजे आज म्हणजे 500 वाचक माझ्याकडे आहेत। तर ते कसं आहे, हा धंदा म्हणजे एक म्हणजे या धंद्यातनं मिळणारं म्हणजे पहिला व्यायाम, दुसरा धंदा, तिसरं अनेक क्षेत्रातल्या आणि अनेक स्वभावाच्या लोकांच्याशी बोलणं चालणं होतं, ब्रेन फ्रेश होतो, चौथं म्हणजे भूक लागते चांगली आणि पाचवं म्हणजे झोप चांगली लागते, म्हणजे स्वास्थ्य। आणि हा मनापासून आवडीपासून मी हा धंदा करतो आणि त्यामुळेच मी आज म्हणजे तुम्हाला फ्रेश देतो आहे। 84 सालापासून पेपर वाटताय, तर मग त्यावेळेचे अनुभव कसे होते, आत्ताचे अनुभव कसे आहेत? म्हणजे चढ उतार असे काहीतरी आले असतील ना, तर ते आम्हाला सांगा की। त्यावेळेला म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याशिवाय लोकांना पर्याय नव्हता। दैनिक घेतल्यानंतरच म्हणजे त्यांना त्या बातम्या समजत होत्या। इतर म्हणजे टी व्हीला देखील एवढ्या काही डिटेल बातम्या मिळत नाहीत, ठराविकच बातम्या मिळतात, गल्ली बोळातल्या बातम्या कधी टी व्हीवरती दाखवत नाहीत। त्यामुळं लोक आवडीनं म्हणजे वाचन करत होते दैनिकाचं आणि ह्यामुळंच आजपर्यंत आम्ही इथंपर्यंत टिकलो आहे। आज माझे 500 कस्टमर आहेत, ते टिकून आहेत। तर म्हणजे ज्या वेळेला नवीन एखादा वाचक म्हटला की बाबा पेपर तुम्ही मला उद्यापासून चालू कराल का, वेळेची आट नसेल तर माझ्याकडून पेपर घ्या। काय आत्तापर्यंत मला म्हणजे लोकांनी म्हणजे एवढं सांभाळून घेतलेलं आहे की प्रत्येक वाचकानं मला म्हणजे घरचा सदस्य म्हणून सांभाळलेला आहे। किती वेळानं गेलो तरी माझ्या आरोग्याची आणि माझ्या खाण्यापिण्याची हे करतात, चौकशी करतात। फक्त मी त्यांना प्रतिप्रश्न केला, एवढ्या वेळानं मी पेपर देणार आणि मला तुम्ही पैसे देत आहे, त्याच्यापेक्षा सकाळी लवकर येणाऱ्याकडून तुम्ही पेपर का घेत नाही? तर त्यांचा मला प्रतिप्रश्न काय असतो, तुम्हाला बिल मिळतं, वेळेची अट आहे, मग आम्ही पेपर घेतो कोणासाठी? फक्त तुम्ही आम्हाला पाहिजे, डेली भेटलं पाहिजे, हा एक हेतू आहे। तुम्ही मगाशी म्हटला तुमचा व्यायाम होतोय, आरोग्य निरोगी राहते, तर मग आजच्या पिढीला आरोग्याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल? आम्ही आजच्या पिढीला म्हणजे एकच म्हणतोय की बाबा म्हणजे जर तुमचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर पेपर व्यवसाय करा। हा मी त्यांना हे करतो। या धंद्यातून सर्व काही मिळतं, व्यायाम मिळतो, धंदा मिळतो, म्हणजे लोकसंग्रह होतो, भूक लागते, झोप लागते आणि काय तुम्हाला पाहिजे आहे। संसार तुमचा चालतो, म्हणजे म्हणजे 300 जरी अंक झाले तरी म्हणजे 4 माणसाचा संसार व्यवस्थित चालतो। 76 वर्ष झाले तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करताय, आवडीनं करताय, तर प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला, ऊर्जा कुठून मिळते? हे मनापासून करतो म्हणून प्रेरणा मिळते, अगदी मनापासून त्या धंद्यावरती माझं प्रेम आहे आणि यातूनच सगळं म्हणजे मिळतं म्हटल्यानंतर आणि काय अपेक्षा करणं म्हणजे योग्य नाही। म्हणजे या धंद्यामुळे आरोग्याची श्रीमंती वाढते हे प्रत्येकाला मी सांगतो। 3:20चा माझा पहिला गजर असतो आणि दुसरा गजर 3:30ला असतो। 3:30ला मी उठतो, उठल्या
अर्धा ग्लास पाणी गरम करून जिरे, मेथी, मिरी आणि म्हणजे हे हळद याचं मिश्रण केलेले 1 चमचा पूड त्या पाण्यात टाकून पहिलं सेवन करतो आणि मग अंघोळ, प्रातर्विधी म्हणा अशा कार्यक्रमाला जातो. त्यानंतर मी 4:15ला 2 अंडी आणि 1 चपाती किंवा 2 अंड्याचं आमलेट किंवा 1 चपाती असं मी जेवण करून त्याच्यावरती 1 कपभर कॉफी करून घेतो आणि 4:45ला मी घोड्याला तात मारतो, म्हणजे घरातून निघतो पेपर वाटायला, पेपर म्हणजे आणायला. त्यानंतर डेपोला आल्यानंतर तिथं आमचा 1-1.5 तास जातो कलेक्ट करेपर्यंत आणि पिशव्या भरून 6:30ला आम्ही म्हणजे वृत्तपत्र वितरणाला सुरुवात करतो. काका, तुमचं नाव दिनकर पाटील. हो. तुम्हाला श्रमिक पाटील अशी ओळख कशी काय निर्माण झाली? हां, मी पूर्वी एका म्हणजे आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी टेम्बे स्टील इंडस्ट्री येथे केली. तिथं 300 कामगारांचा म्हणजे स्टाफ होता. तिथं म्हणजे काही लोकांच्यावरती अन्याय झाल्यामुळं मी तिथं संघटना बांधली आणि त्या संघटनेच्या ह्याच्यातून पहिलं आम्हाला बाहेर हाकललं. त्यानंतर मग ते आमचं दैनिक श्रमिक विचार म्हणून पेपर वाटायला म्हणजे मुलं टिकत नव्हती, म्हणून मग मीच म्हटलं की बाबा मी ते आता वितरणाचे भाग घेतो आणि ते वितरण करता मी ह्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व झालो. नवीन पिढीनं हा व्यवसाय करावा त्यासाठी तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल, मार्गदर्शन काय कराल? हा व्यवसायामध्ये कसा आहे, छातील किंमत आहे, तो म्हणजे मिळकत करतो आपण. 2 रुपये भाजी घेऊन 10 रुपयाला आपण विकत नाही, तसं म्हणजे पेपरचं नाही. पेपरची ही छातील किंमत आल्यामुळे ते म्हणजे तो कमिशन मिळतं, त्या ह्याच्यात आपलं समाधान आहे. वयानं जरी म्हातारा असला तरी सुद्धा तुमच्या कार्यातनं, कामामधनं तुम्ही अगदी तरुणच आहात असंच जाणवते. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडून येतं. तर तुम्ही इथंपर्यंत अजूनही पेपर वाटताय, खरंच तुमचं मनापासून अभिनंदन तरुण भारतकडून करते मी. हो. आपण आता दिनकर पाटील उर्फ श्रमिक पाटील यांचा जीवनपट, यांचा प्रवास आपण जाणून घेतला. ऊन, वारा, पाऊस, महापूर, कोरोना अशा असंख्य परिस्थितीवर मात करत 76व्या वर्षी देखील ते वाचकांना वृत्तपत्र पुरवण्याची एक प्रकारची सेवा करतात. तर त्यांचा जीवनपट आपण आता जाणून घेतला. कॅमेरामॅन साजिद पिरजादेसोबत मी गौतमी शिकलकर, तरुण भारत, कोल्हापूर.